Now we will see example number 3 and 4. Okay. So example number 3 काय आहे? Example number 3 असा आहे, distance AB is equal to 16, distance CA is equal to 9, distance BC is equal to 7. तर पुन्हा तेच की पॉइंट A B C हे ह्यांच्यामध्ये बिटवीननेस आहे का, आणि जर असेल तर तो कसा असेल हे आपल्याला ठरवायचं. मग पुन्हा मगासारखंच करायचं, जो सगळ्यात मोठा डिस्टन्स आहे तिघांपैकी तो पहिले वेगळा लिहायचा. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा डिस्टन्स काय आहे? डिस्टन्स AB. मग तो पहिले वेगळा लिहा. डिस्टन्स AB इज इक्वल टू 16. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 1. मग जे दोन लहान उरले त्यांची ऍडिशन करा. डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू 9 प्लस 7 दॅट इक्वल्स टू खाली ते दॅट इक्वल्स टू 16. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 2 विधान क्रमांक 2. मग 1 आणि 2 कडे जर पाहिलं तर हे पण 16 आहे, हे पण 16 आहे, दोन्ही 16 आहेत, म्हणजे सेम आलेलं आहे. सेम आलंय म्हणजे बिटवीननेस आहे. मग इथे द्यायचं देअरफॉर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 1 व 2 वरून डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC इक्वल आहे. ठीक आहे. देअरफॉर देअर इज बिटवीननेस बिटवीन पॉइंट्स. कोणते पॉइंट्स? A B आणि C. A B and C आहे, बिटवीननेस आहे. पण मग कोण मध्ये आणि कोण टोकाला? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात मोठा डिस्टन्स आहे, सगळ्यात मोठी डिस्टन्स काय आहे? AB सगळ्यात मोठं आहे. ते दोन टोकाला असणार आहेत, एकीकडे A एकीकडे B, किंवा इकडे B इकडे A असं असू शकतं. म्हणजे आपण A डॅश इकडे B किंवा B डॅश इकडे A. मग मध्ये कोण? तर A आणि B हे दोन टोकाला आहेत. मग कोण उरला? फक्त C उरला, मग तो मध्ये. म्हणजे ह्या असणार त्यांच्यामधला बिटवीननेस. म्हणजे आयदर A डॅश C डॅश B असेल किंवा B डॅश C डॅश A असेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल 3 सॉल्व्ह केलं. नाउ वी विल सी एक्झाम्पल नंबर 4. आता आपण एक्झाम्पल 4 बघूया. सगळ्यात मोठा डिस्टन्स कोणता आहे? MN. मग डिस्टन्स MN इज इक्वल टू हाऊ मच? 12. याला म्हणा स्टेटमेंट 1. आता जे दोन लहान उरले त्यांची ऍडिशन करा. डिस्टन्स LN प्लस डिस्टन्स NL that equals to 11 plus 8 that equals to 19. 19 होतात. त्याला म्हणा स्टेटमेंट 2. स्टेटमेंट 1 आणि 2 चा आन्सर चेक करा. सेम आहे का? इथे 12 आहे, इथे 19 आहे का सेम? नाही आहे. मग आपण काय लिहिणार? देअरफॉर फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स MN is not equal to distance LM प्लस डिस्टन्स NL. हे सेम नाहीये, म्हणजे हा डिस्टन्स आणि ह्या दोघांची ऍडिशन सेम नाहीये. देअरफॉर देअर इज नो बिटवीननेस बिटवीन पॉइंट्स. सॉरी, ए नाही याच्यात, LMN आहे, LM आणि N. पॉइंट्स L M and N. म्हणजेच बिंदू L M व N यांच्या मध्ये दरम्यानचा संबंध नाही, कारण त्या जे दोन लहान डिस्टन्सेस आहेत त्यांची ऍडिशन मोठ्या डिस्टन्स एवढी नाहीये. ओके. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 3 and 4. एक्झाम्पल नंबर 5 आणि 6 तुम्ही सॉल्व्ह करणार आहात याच पद्धतीने. तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय बिटवीननेस आहे का नाहीये. ह्याच मेथड ह्याच स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की उत्तर मिळेल. नाउ वी विल सी एक्झाम्पल नंबर 4. Now we will see example number 4. Example number 4 काय आहे? On a number line, points A, B and C are such that distance AC is 10, distance CB is 8. Find distance AB considering all possibilities. आता आपल्याला माहितीये एका लाईन वरती 3 पॉइंट्स आहेत, A, B आणि C. ते कसे आहेत ते मला माहित नाहीये, पण त्यांनी आपल्याला डिस्टन्सेस दिलेत 2 पॉइंट्सच्या मध्ये. म्हणजे एक दिलेला आहे डिस्टन्स त्यांनी आपल्याला A आणि C मधला, दुसरा दिलाय C आणि B मधला.
मग हे डिस्टन्सेस कन्सिडर करून आणि सगळ्या पॉसिबिलिटीज, सगळ्या शक्यता कन्सिडर करून आपल्याला डिस्टन्स AB काढायचा. तर मी आता फळ्यावर 3 फिगर्स काढणार आहे आणि तीनही फिगर्स मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की डिस्टन्स AB किती येणार आहे. मी जसं सॉल्व्ह करेल तसं तुम्हाला समजेल. आता पहिली आपण पॉसिबिलिटी अशी घेऊयात की ही लाईन आहे, इथं A आहे, इथे B आहे, इथे C आहे. दुसरी आपण पॉसिबिलिटी घेऊयात, इथं A आहे, इथे C आहे, इथे B आहे. आणि तिसरी आपण घेऊयात, इथे B आहे, इथं A आहे आणि इथे C. म्हणजे मी काही नाही केलं. मी काय केलं, एकदा मी मध्ये B घेतला, एकदा मध्ये C घेतला आणि एकदा मध्ये A घेतला. प्रत्येक पॉइंट मी एकदा मध्ये घेतला म्हणजे माझ्या 3 पॉसिबिलिटीज झाल्या. ओके, प्रत्येक पॉइंट एकदा मध्ये आला म्हणजे 3 पॉसिबिलिटीज झाल्या. मग आता काय करायचं, हे डिस्टन्सेस मोजले. हा डिस्टन्स AC किती आहे 10, डिस्टन्स CB किती आहे 8. डिस्टन्स AB कसा काढणार, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. AC अंतर 10 आहे, BC अंतर 8 आहे, मग AB किती असेल, 10 तून 8 वजा करा, सिंपल लॉजिक आहे. मग इथे लिहायचं डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC मायनस डिस्टन्स BC. वजाबाकी करावी लागेल आणि मग 10 वजा 8 किती होतात 2 युनिट्स. जेव्हा आपल्याला एकक दिलेलं नसतं, ज्यावेळेला आपल्याला युनिट दिलेलं नसतं त्यावेळेला 2 युनिट्स म्हणजे 2 एकक असं लिहायचं. ठीक आहे, आता इथे पुन्हा तेच करा. डिस्टन्स AC किती आहे, डिस्टन्स AC आहे 10, डिस्टन्स CB किती आहे, CB किंवा BC 8. मग आता डिस्टन्स AB किती असेल, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. AC आणि CB 10 8 आहेत, मग AB किती असेल, दोघांची काय करणार आपण बेरीज. म्हणजे डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स BC. बरं, डिस्टन्स AC किती आहे 10, BC किती आहे 8, 10 प्लस 8 किती आले 18 युनिट्स. बघा, आपल्याला त्यांनी पॉइंटच्या पोझिशन्स न दिल्यामुळे आपण वेगवेगळ्या शक्यता घेतलेल्या आहेत. आता इथे बघा, डिस्टन्स AC किती आहे 10, डिस्टन्स BC किती आहे 8, डिस्टन्स AB काढायचा. बघा, तुम्हीच बघा. आता BC म्हणजे लॉंगेस्ट डिस्टन्स 8 आहे, AC छोटा डिस्टन्स 10 आहे. तुम्ही डिस्टन्स AB काढू शकणार नाही, कारण हे शक्य नाहीये की हा डिस्टन्स मोठा आहे आणि हा डिस्टन्स छोटा आहे. म्हणजे ही पॉसिबिलिटी इम्पॉसिबल आहे. दिस इज इम्पॉसिबल पॉसिबिलिटी, म्हणजे असं होऊ शकत नाही. म्हणजे ही पोझिशन ABC ची असूच शकत नाही. मग इथे राहायचं देअरफॉर दिस पॉसिबिलिटी इज नॉट पॉसिबल. बस एवढंच यायचं. म्हणजे ही शक्यता अशक्य आहे किंवा शक्य नाही. म्हणजे ही पॉसिबिलिटी आपण का नाही घेऊ शकत, कारण जे अंतर सगळ्यात जास्त दिसतंय ते कमी आहे आणि जे कमी दिसतंय ते जास्त आहे. म्हणून ही पॉसिबिलिटी शक्य नाही. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व्ह केलेलं आहे. फक्त ह्यात एकच आपण विचार केला की प्रत्येक पॉइंट मध्ये आला पाहिजे. आपल्याला 3च पॉइंट दिलेत, A, B आणि C. तर A पण एकदा मध्ये आला पाहिजे, B पण एकदा मध्ये आला पाहिजे, C पण एकदा मध्ये आला पाहिजे. मग तुम्ही बाकीचे पॉइंट्स कसे पण लिहा, इट डझंट मॅटर. ठीक आहे, आणि मग आपण 3 शक्यता घेऊन 3 पॉसिबिलिटीज घेऊन आपण 3 उत्तरं काढली. त्यापैकी इथे आलं डिस्टन्स AB 2 युनिट्स, इथं आलं 18 युनिट्स आणि ही पॉसिबिलिटी शक्यच नाही कारण हे मॅथमॅटिकली हे इम्पॉसिबल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन 4 सॉल्व्ह केला. नाउ वी विल सी क्वेश्चन नंबर 5. नाउ वी विल सी एक्झाम्पल नंबर 5. 5वं उदाहरण बघूया. 5वं उदाहरण जे आता आपण केलं 4थ्या एक्झाम्पल मध्ये सेम आहे, काही फरक नाहीये. काय आहे 5वं एक्झाम्पल, पॉइंट्स X, Y अँड Z आर कॉलिनियर. ठीक आहे, दे आर कॉलिनियर, एका रेषीय आहे. सच दॅट डिस्टन्स XY 17 आहे, डिस्टन्स YZ 8 आहे. फाइंड डिस्टन्स XZ. तुम्हाला XZ काढायचं आहे. आपल्याला पुन्हा माहित नाही की कुठे X आहे, कुठं Y आहे, कुठं Z आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा 3 पॉसिबिलिटीज घ्याव्या लागणार आहेत आणि घेताना एकच विचार करायचा, एकदा X मध्ये आला पाहिजे, एकदा Y मध्ये आला पाहिजे आणि एकदा Z मध्ये आला पाहिजे. मग आपण पहिले 3 फिगर्स काढून घेऊया. पहिली फिगर X, Y
झेड, दुसरी फिगर एक्स झेड वाय, तिसरी फिगर वाय एक्स झेड, एकदा वाय मध्ये, एकदा झेड मध्ये, एकदा एक्स मध्ये, आपण तीनही फिगर्स घेतल्या. आता काय करायचं, हे डिस्टन्सेस लिहा. पहिलं बघा, एक्स वाय किती आहे 17, एक्स वाय 17, वाय झेड किती आहे 8. तुम्हाला काय करायचं आहे, एक्स झेड करता येईल, सिंपल आहे. दोघांची काय करायची, ऍडिशन, बेरीज, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, पूर्ण एक्स झेड मिळेल. मग कसं करणार आहे आपण, डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. मग डिस्टन्स एक्स वाय किती आहे 17 प्लस डिस्टन्स वाय झेड किती आहे 8. 17 प्लस 8 किती होतात 25 युनिट्स. म्हणजे डिस्टन्स एक्स झेड किती आला 25 युनिट्स. नंतर आता इथे पुन्हा व्हॅल्यूज घाला. डिस्टन्स एक्स वाय माहिती आहे आपल्याला, डिस्टन्स एक्स वाय किती आहे 17, वाय झेड पण माहिती आहे, वाय झेड किती आहे 8. एक्स झेड काढता येईल, 17तून 8 वजा करावे लागतील, सबट्रॅक्शन करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. म्हणजे डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय मायनस डिस्टन्स झेड वाय किंवा वाय झेड. म्हणजेच 17 मायनस 8, 17तून 8 गेले किती उरतात 9 युनिट्स. म्हणजे ह्या केसमध्ये, ह्या शक्यतेमध्ये डिस्टन्स एक्स झेड किती आला 9 युनिट्स. तिसरं बघा, डिस्टन्स एक्स वाय किती आहे 17, डिस्टन्स वाय झेड किती आहे 8. एक्स झेड काढायचं आहे का पॉसिबल. पुन्हा तेच, मोठा अंतर जो लॉंगेस्ट डिस्टन्स आहे तो कमी आहे आणि जो शॉर्ट आहे डिस्टन्स तो जास्त आहे. म्हणजे ही पॉसिबिलिटी शक्य नाहीये, ही शक्यता शक्यच नाहीये, अशक्य आहे. सो देअरफॉर दिस इज इम्पॉसिबल पॉसिबिलिटी. म्हणजे ही अशक्य शक्यता आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल नंबर 5 पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 6.